नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी डॉक्टर गजानन गिरे. आपले माझे शेती माझे प्रयोग या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजची तारीख जवळपास 22 जून आणि आज रोजी आपण आपल्या 4, 5 आणि 6 जुलैला पेरणी केलेल्या निर्मल सीडच्या सोयाबीनमध्ये उभे आहोत. आणि जवळपास आज 10 दिवस झाले पाऊस आलेला नाही. तर सोयाबीन कशी आहे ते बघूया आणि यावर आता काय उपाययोजना करता येईल. तर ही 4, 5, 6 अशी आपण तिफांना पेरले म्हणून 3 दिवस आपल्याला हे वावर पेरायला गेलं. जवळपास 4-4.5 एकर शेत आहे. ही सोयाबीन यामध्ये आपली आता ही फुलावस्था आहे. याची ही अशी बघू शकता, अशी फुलं धरलेली आहेत. काही ठिकाणी नुकतेच फलधारणासुद्धा होत आहे. जमीन थोडी हलकी आहे माळरानाची. यावर एक फवारणी झालेली आहे आत्तापर्यंत. सुरुवातीला अळीचा अटॅक खूप पडला. ही पेरणी लेट होती तर, आणि आता ही अशा रीतीने सोयाबीन आपण आज यामध्ये पाणी देणे सुरू केलेलं आहे स्प्रिंकलरच्या साहाय्याने. चार तासपर्यंत आपण यामध्ये पाणी देणार आहोत. म्हणजे ही जी काही फुलाची अवस्था आहे यामध्ये आता ही जमिनीला असा भेगा पडलेला आहे, पाहू शकता. सोयाबीनची वाढ या ठिकाणी बऱ्या प्रमाणात आहे. फवारणीनंतर जी काही नवीन पाने आली ही अळीने खाल्लेली नाही किंवा नवीनसुद्धा काही नुकसान दिसत नाही. याचा अर्थ आपण जी एक फवारणी घेतली त्याने अळी कंट्रोलमध्ये झालेली आहे आणि यावर आता अळीसुद्धा दिसत नाही, कुठलाही आजार नाही. आणि ही फुलावस्था आपण बघू शकता. ही सुद्धा त्यातलीच सोयाबीन. तर या ठिकाणी रोह्यांचा अतिशय त्रास आहे. तर ही रोह्याने खाल्लेली होती, त्यामुळे आपण बघू शकता पतली झालेली आहे. आणि जे शेंडे तोडल्यामुळं वाढच झाली नाही, पण हे अशी फ्लावरिंग तर बऱ्यापैकी आहे. म्हणजे यावर्षी शेतकऱ्यांना दुहेरी मार, तिहेरी मार म्हणता येईल त्याला. पावसाळा व्यवस्थित नाही. पेरल्यानंतरसुद्धा हिला आपण स्प्रिंकलरचे पाणी दिलं होतं. आता हे परत फुलावस्थेत स्प्रिंकलरनं पाणी देत आहो. त्यानंतर यामध्ये रोह्यांचा त्रास, मजुरीचे वाढलेले दर, खताचे वाढलेले दर, फवारणीचे वाढलेले दर आणि सोयाबीनचे कमी होणारे दर, अशा या दुष्टचक्रामध्ये शेतकरी भरल्या जात आहे. आपल्या भागामध्ये आपल्या सोयाबीनची परिस्थिती कशी आहे आणि पाऊस पाणी कशी काय ते कॉमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपण या अवस्थेमध्ये सोयाबीनला पाणी दिलं आहे का ते सांगा. धन्यवाद.